अर्धापूरच्या वतीने काल जे सगळ्यांना दुःखद बातमी, महाराष्ट्राला दुःख लावून गेलेली अशी जी बातमी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं। त्यांना श्रद्धांजली अभिवादन सभा या ठिकाणी आज नगरपंचायत कार्यालयात या ठिकाणी आयोजित केली होती। खरं म्हणजे अजितदादा जर आपण बघितलं तर ज्या नेत्याला ग्रामीण भागापासून जे नासापर्यंतची नाळ होती, ज्यांना प्रत्येक काम करत असताना कार्यकर्तृत्व आणि कामाचं नियोजन, सकाळी 6ला जे कामाला लागायचे ते रात्री 10 पर्यंत त्यांचं काम आणि काम, त्यांचा शेवटसुद्धा काम करत असतानाच झाला, असे महाराष्ट्राला ज्यांनी प्रगतीपथावर आणण्याचं काम केलं असे अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले। खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप दुःख देणारी आणि आपलं खूप अतोनात नुकसान करणारी ही गोष्ट आहे की आपला एक लोकनेता जे की जनसामान्य कुठेही हात दाखवा आणि त्यांना निवेदन द्या असे आमचे अजितदादा, जे की मिश्किलपणे भाषणात सुद्धा मिश्किलपणे बोलून जे काम होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते होणार नाही असे तोंडावर सांगणारे असे सच्चे नेते, जे की पोटात आणि ओठात त्यांच्या एकच असायचं, असे नेते आपल्यापासून दुरावले। महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं। खरं म्हणजे ही पोकळी न भरून निघणारी ही पोकळी आहे आणि याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालं। आणि आपण जर बघितलं तर अजितदादांना प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास होता। त्यांची एक गोष्ट अशी आहे की एका शाळेच्या उद्घाटनाला अजितदादा गेले असताना बाहेरून त्या शाळेची खूप रंगरंगोटी झाली होती, पण आतमध्ये बघितलं तर त्या शाळेला गिलावच नव्हता। तर अजितदादांनी ते काम थांबवलं आणि ते संबंधित जे गुत्तेदार आहे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आणि ते शाळेचं काम पूर्ण झाल्याच्या नंतरच त्या शाळेचं उद्घाटन केलं। सांगायची गोष्ट एवढंच आहे की बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देऊन ते काम कसं पूर्णत्वात नेईल आणि सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल ही ज्यांच्याकडे दूरदृष्टी होती असे आपले अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले। त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यासोबत जे विमानामध्ये काल 5 जण होते त्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो। आमच्या सर्व नगरपंचायतच्या वतीने मी त्यांना कुटुंबांना सावरण्याची ईश्वरांनी त्यांना शक्ती देऊ एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। ओम शांती।